हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आज आपण बघणार आहोत. कृष्णा किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते. तेवढ्यात तिथे बाळजाबाई येते. ती कृष्णाला म्हणते, अरे वा, आज पाहुणे येणार आहेत म्हणून जयत तयारी करते वाटतं. काय करणार आहेस? पोहे? छान छान. कृष्णा म्हणते, कसं आहे, दुष्यंत सरकारांसाठी आजचा दिस महत्त्वाचा आहे. आता एवढं तर करायलाच पाहिजे ना. बाळजाबाई म्हणते, अगं मग तू आता या घराच्या बाहेर असायला पाहिजे होतं. कारण जेव्हापासनं तू या घराचा उंबरठा ओलांडून आत आली तेव्हापासनं या घरात काय बी चांगलं घडलं नाही. कृष्णा म्हणते, चांगलं घडू दिलं नाही असं म्हणा ना. इकडे पूजा उठून बसलेली असते. तिथे दुष्यंत येतो. तो कृष्णाला आवाज देत असतो. तो म्हणतो, कृष्णा, नवीन साडी आणली बघ तुझ्यासाठी. चल लवकर, मला घाई आहे, तयारी करायची अजून प्रेझेंटेशनची. कृष्णा किचनमध्ये असते त्यामुळे दुष्यंत म्हणतो, जाऊ दे, बघल तिचं ती. दुष्यंत बाहेर येऊन परत कृष्णाला बोलावतो. कृष्णा तिथे येते. दुष्यंत म्हणतो, काय, कुठेस तू? कधीपासून शोधतोय मी तुला. कृष्णा म्हणते, म्या स्वयंपाकघरात होतो. दुष्यंत म्हणतो, आवर पटकन, आता पाहुणे येतच असतील. आणि ऐक, तुझ्यासाठी मी कपडे आणलेत, बेडरूममध्ये ठेवलेत. ते कपडे घाल आणि लवकर तयार हो. कृष्णाच्या चेहऱ्यावर बारीक हसू आलेलं असतं. नवऱ्याने आपल्यासाठी गिफ्ट आणलेलं पाहून कृष्णा आनंदी झालेली असते. ती दुष्यंतकडे बघतच असते. तो तिला म्हणतो, अगं जा, आवर पटकन. बाळजाबाईला हे सगळं पाहून मात्र प्रचंड राग आलेला असतो. आता कृष्णा वर येऊन बघते. तिला वाटतं नवीन कपडे म्हणजे साडी आणली असेल, पण ती बघते तर वेगळीच कपडे असतात. कृष्णा दुष्यंतला फोन करून विचारते, तुम्ही जी कापडं इथं ठेवून गेला तीच घालायची आहेत होय? दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा, हा काय प्रश्न झाला का? पटकन आवर आणि खाली ये. कृष्णा गोंधळलेली असते. पूजा विचार करते, कृष्णा, तू ये मस्त नटून, मग बघ मी कसा तुझा बाजार उठवते ते. इकडे दुष्यंत आणि सगळेजण पाहुण्यांची वाट बघत असतात. दुष्यंत लॅपटॉप आणण्यासाठी वर बेडरूममध्ये येतो. आता नाटकी पूजा नाटक करत दुष्यंतला म्हणते, फ्रेंड, मला एकट्याला इथे भीती वाटते, प्लीज मला सोडून जाऊ नको ना फ्रेंड, प्लीज. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, चल माझ्यासोबत. दुष्यंत पूजाला हॉलमध्ये घेऊन येतो आणि तिला तिथेच बसायला सांगतो. बाहेर पाहुणे आलेले असतात. दुष्यंत पाहुण्यांचं स्वागत करतो आणि घरात घेऊन येतो. दुष्यंत पाहुण्यांना घरातल्या सगळ्यांची ओळख करून देतो. पाहुणे पूजाकडे बघत दुष्यंतला म्हणतात, ही तुमची बायको काय? दुष्यंत म्हणतो, नाही, ही माझी बायको नाही, माझी वाईफ येतच असेल आता. आता कृष्णा मॉडर्न ड्रेस घालून जिन्यावरून खाली येत असते. तिने उंच सँडल घातलेले असल्यामुळे तिला नीट चालता येत नसतं. ती पडते की काय असं सगळ्यांना वाटतं. दुष्यंतला तर धक्काच बसतो. कारण त्याने कृष्णासाठी साडी आणलेली असते, पण कृष्णाने हा वेगळाच ड्रेस घातलेला असतो. कृष्णा कशीबशी खाली येते. मुजुमदार मॅडम म्हणतात, वाव, नाईस ड्रेस. म्हणजे गावाकडेही असे कपडे घालतात. छान छान. तुमचा हा ड्रेस खूप कॉस्टली असेल ना? माझी ही साडी पण खूप कॉस्टली आहे, स्पेशली डिझाईन करून घेतली. कृष्णा पाहुण्यांना नमस्कार करते आणि म्हणते, नमस्कार, म्या कृष्णा. सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघतात. त्या मुजुमदार मॅडम म्हणतात, या अशा का बोलतायत? म्हणजे एकदम ग्रामीण. कुठल्या आहेत या? दुष्यंत म्हणतो, ती इथलीच आहे, या गावातलीच आहे. आता मैनावती चहा घेऊन येते आणि कृष्णाला म्हणते, जा चहा दे. कृष्णा थरथरत चहा देण्यासाठी पुढे येते. तेव्हा पूजा मध्येच आडवा पाय लावून कृष्णाला पाडते. कृष्णा पडल्यामुळे सगळा चहा मुजुमदार मॅडमच्या अंगावर सांडतो. मुजुमदार मॅडम कृष्णाला म्हणतात, आर यू मॅड? कळतंय का काय तुला? माझी एवढी महागाची साडी खराब केली. ती कृष्णाला जोरात कानाखाली मारणार एवढ्यात कृष्णा तिचा हात पकडते. पाहुणे म्हणतात, ही काय पद्धत झाली का स्वागत करायची? मॅनरलेस. कृष्णा म्हणते, साहेब, मॅडम, म्या माफी मागतो. म्या मुद्दाम नाही केलो हो. असली कापडं मी पहिल्यांदा घातली म्हणून माझ्या हातातनं चहा पडला. मिस्टर मुजुमदार म्हणतात, कोण आहे ही मॅनरलेस मुलगी? दुष्यंत आता रागातच म्हणतो,
माइंड युअर लँग्वेज मिस्टर मुजुमदार. ती बायको आहे माझी. दुष्यंत कृष्णाला जॅकेट देतो आणि म्हणतो, ही बायको आहे माझी, मिसेस कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. आणि ती सांगते ना, मुद्दाम नाही सांडला चाहतीने. तुम्हाला समजून घेता येत नाही का? हिचे मॅनर्स काढताय. पाहुणे म्हणतात, बस, आम्ही इथे अपमान करून घ्यायला आलेलो नाही. ही डील कॅन्सल. आणि पाहुणे तिथून निघून जातात. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, शाबास सूनबाई, पुण्यांदा माझ्या लेकाच्या आनंदावर पाणी फिरवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. काय गरज होती ग तुला ह्यो समदा देखावा करायची? आता आढळराव म्हणतात, हा समदा दोष एकट्या सुनबाईचा नाही. दुष्यंत कृष्णाला ओढतच रूममध्ये नेतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असल्यामुळे तो म्हणतो, मला थोडा वेळ एकटं सोडा. तो तिथून निघून जातो. बाळजाबाई मैनावतीला सांगते, कृष्णाचं रूममधलं सामान बाहेर आण. तेवढ्यात दुष्यंत तिथे येतो. तो रागातच म्हणतो, माधव काका, कृष्णाचं सामान बाहेर कोणी ठेवलं? मैनावती म्हणते, ज्या अपशकुनी पोरीनं तुझ्या स्वप्नाचा चुराडा केला, त्या पोरीला घरात ठेवायचं नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा बायको. दुष्यंत त्याच्या आईला म्हणतो, आई, कृष्णा बायको आहे माझी आणि हे घर सोडून ती कुठेही जाणार नाही.